प्रेज द लॉर्ड. कल्पनाच किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत दुधी भोपळ्याचे धिरडे. तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. इथे 1 वाटी मी किस करून घेतला आहे भोपळ्याचा, 1 वाटी कोथिंबीर घेतली आणि 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे. त्यानंतर 2 टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट. 2 भागात करायचे मला, म्हणून मी असे भाग करून ठेवले. 1 चमचा चिली फ्लेक्स, 1 चमचा चिली फ्लेक्स, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा जिरे आणि चवीप्रमाणे आपण मीठ घालणार आहोत आणि हळद. आणि त्यात पीठ टाकायचेत आपल्याला. तर 1 वाटी इथे मी बेसनाचं पीठ घेतलं आहे. त्यानंतर 2 चमचे ज्वारीचं पीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ. तर आता आपल्याला एकामध्ये अंड घालायचे आणि एकामध्ये नाही घालायचे, म्हणून मी असे भाग करून घेतले. तर सुरुवात करूया. आधी सर्व पीठ टाकून घेऊया. भोपळा, त्यानंतर आलं लसणाची पेस्ट, जिरे आणि चिली फ्लेक्स. यात तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा, आलं लसूण आणि हिरवी मिरचीसुद्धा ठेचून घालू शकता. त्यानेसुद्धा खूप छान चव येते. आणि हिंगसुद्धा घातलेलं. त्यानंतर हळद, अर्धा चमचा हळद, कांदा आणि कोथिंबीर. कोथिंबीर भरपूर घालायची, चव छान लागते. आणि चवीप्रमाणे मीठ. आता हे सर्व आपल्याला थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं. उत्तप्प्यासाठी आपण जसं बॅटर तयार करतो ना, त्या पद्धतीने करून घ्यायचं. लहान मुलांसाठी करायची मला, म्हणून मी मिरची कमी घातली. अजून थोडं पातळ करून घेऊया. आता धिरडे करायला घेऊया. आता एका बॅटरमध्ये मी अंड टाकून घेते. थोडंसं मीठ, आता आधी साधे करून घेऊया. थोडंसं तेल घालून आपण तवा स्वच्छ करून घेऊया. हे बघा, थोडंसं तेल टाकूया. अशा प्रकारे आता मी 3-4 डोसे हे करून दाखवते, 3-4 डोसे धिरडे ते करून दाखवते आणि दोन्ही प्रकारचे करून दाखवते. हे काढून घेऊया. असं खरपूस केलं जातं. आणखी एक करून दाखवते विदाऊट अंड्याचा. आता अंड घातलेलं पण तुम्हाला करून दाखवते. हे विदाऊट अंड्याचे होते. हे मुलांना सुद्धा तुम्ही टिफिनला देऊ शकता.
हे बघा, हा अंड घातलेला. आणखी एक करून दाखवते मी. हे बघा, हा अंड्याचा दुसरा करून दाखवला. आता मी सर्व करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. हे पहा, आपले धिरडे तयार आहेत. हे अंड न घातलेले धिरडे आणि हे अंड घालून केलेले 2 प्रकारचे धिरडे दाखवलेत मी. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.